नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काल एसटी पेसा संदर्भात एक बातमी आली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आले की 4500 जागांची एसटी पेसाची शिक्षक भरती होणार आहे। आता ती भरती ही पवित्र पोर्टल मार्फत न होता ऑफलाइन पद्धतीने पवित्र पोर्टल व्यतिरिक्त होणार आहे। पर्यायी व्यवस्था दिलेली आहे। आता ते का दिलेले आहे, त्याचा जीआर काय आहे तो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। पण पवित्र पोर्टल सोडून एसटी पेसाची विशेष शिक्षक भरती होत आहे ही चांगली बाब असली तरी सुद्धा काही जणांना हे पटत नाहीये। का पटत नाहीये आणि फक्त एसटी पेसाची भरती का, इतर भरती का नाही, असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आणि त्यातल्या त्यात इतकं नकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि इतके नकारात्मक कमेंट सगळीकडे फिरत आहेत। टेलिग्राम असो, व्हॉट्सअप असो, कुठलेही यूट्यूब व्हिडिओ असो किंवा कोणीही एसटी पेसा संदर्भात जी काही माहिती टाकलेली आहे त्याच्या खाली पहा, सर्व नकारात्मक वातावरण, इतके नकारात्मक कमेंट्स आहेत, इतके नकारात्मक लोक बोलत आहेत। का? अहो, ते सुद्धा आपले बांधवच आहेत ना, तो सुद्धा आपला अविभाज्य भागच आहे ना, ते सुद्धा आपले बांधव, ते सुद्धा आपले सहकारी आहेत। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स। भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन है। आता हे मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये का सांगितलं? कारण आपल्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा मराठी मीडियम आहेत, हिंदी मीडियम आहेत, उर्दू मीडियम आहेत, वेगवेगळ्या माध्यमाचे विद्यार्थी आहेत, ते सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत। मग अहो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। भारताचं सोडा, आपल्या महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात आपल्या शिक्षण क्षेत्रासंबंधी आणि आपल्या शिक्षकी पेशामध्ये हे सुद्धा आपले बांधव, आपले सहकार्यच आहेत ना हो। त्यांच्या 4500 जागा भरल्या जात आहेत ही आनंदाची बाब आहे। मग इतकं बाकीचे व्यक्ती हे दुःख का करत आहेत हे समजायला मार्ग नाहीये। अहो, आपण एक शिक्षक आहोत, भावी शिक्षक आहोत, शिक्षकी पेशेला शोभल असं वर्तन आपलं नाहीयेच। कुठे गेले आपले नैतिक मूल्य, नैतिक तत्वे, शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये आहेत का आपल्या अंगी? शिक्षकासारखं आपण वागतोय का, बोलतोय का, आपले तत्व आहेत का, आपली वाणी तशी आहे का? नाही, आपण शिक्षकी पेशाला शोभल असं वर्तन करत नाहीये आणि जे वर्तन आहे ते अयोग्य करत आहोत। आपली सामाजिक बांधिलकी कुठं आहे, सामाजिक आपुलकी कुठं आहे? शिक्षक हा शांतिप्रिय, सहनशीलता असणारा असावा। आपली शांतिप्रियता कुठे गेली? शांतिप्रियता हा भंग पावलेली आहे, सहनशीलता तर बिलकुल राहिली नाहीये। सामाजिक सलोखा कुठं आहे? समभाव तो सुद्धा दिसत नाहीये। आपण आपापल्यामध्ये भांडतोय, ह्याला जागा आल्या त्याची भरती होत आहे, आपली भरती का होत नाही? हा अन्याय आहे, फक्त त्यांच्यावरच न्याय होत आहे, बाकीच्यांचं काय? अहो, थोडंसं दमाने घ्या, धीराने घ्या। आता ह्यांचं भरती का होत आहे ह्याच्या मागची सुद्धा पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे। अहो, ज्यावेळेस टीईटी 2021 ची परीक्षा झाली त्याच्या अगोदर ह्या बांधवांचं आंदोलन चालू होतं। त्यावेळेस वर्षा गायकवाड हे आपल्या शिक्षण मंत्री होत्या, त्यांनी एक जीआर काढला होता। त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की एसटी पेसाची भरती करण्यात यावी, त्यासाठी दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात यावी। त्यावेळेस ठरलं होतं, मग त्यावेळेस दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचं ठरलं होतं आणि त्यातून फक्त पेसाच्या जागा भरल्या जाणार होत्या। पण त्यानंतर टीईटीचा स्कॅम आला, मग सगळं रखडलं। मग त्यानंतर आपले सरकार बदलले, शिक्षण मंत्री बदलले, मग त्यांनी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी जाहीर केली, भरती म्हणजे परीक्षा घेतली, रिझल्ट लावला। पण त्यातल्या त्यात आपला सुद्धा फायदा झाला ना हो। त्यावेळेस फक्त पेसाच्या जागा भरणार असा जीआर होता, पण आता पेसाच्या जागा वेगळ्या आणि आपल्या सुद्धा 30,000 जागा भरणार आहेत। थोडंसं धीर धरा। आता ह्या 4500 जागा खूप कमी आहेत। खरं तर ह्यांच्या 10,000 जागा आहेत, ह्या 10च्या 10,000 ह्या पवित्र पोर्टलवर आल्या असत्या तर मग आपल्याला जागा बाकीच्या कमी आल्या असत्या ना, ह्यांच्या 10,000 भरल्या असत्या तर मग बाकी मराठी मीडियम आहेत, हिंदी मीडियम आहेत, पुन्हा वेगवेगळ्या प्रवर्गाचे त्यांच्या जागा कशा वाटप झाल्या असत्या? कमी आल्या असत्या ना। ह्यांच्या 4500 वेगळ्या भरल्या जात आहेत, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। आपल्याला सुद्धा पवित्र पोर्टलवर जागा येणार हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे। त्यांच्यामुळे आपली सुद्धा भरती चांगल्या गतीने होणार आहे आणि आपल्याला सुद्धा चांगल्या जागा येणार आहेत। थोडंसं सहनशीलता घ्या, दमाने घ्या। आणि ह्या ज्या काही 4000 जागा भरल्या जाणार आहेत ह्या ऑफलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहेत आणि आता ह्या जागा भरल्या जाणार आहेत, त्यामुळे
आपली सुद्धा भरती होणार आहे। आता ह्या 4500 जागा आहेत त्या एकदम ऑफलाईन पद्धतीने महिन्याभराच्या आत भरल्या जाणार आहेत। मग ह्या भरल्या जाणार आहेत म्हणून लगेच दुसरीकडे नकारात्मक वातावरण तयार करू नका, ह्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे। ह्यांचा तसा अधिकार आहे, हे कित्येक वर्ष जागा रिकाम्या आहेत। आता आपल्या सुद्धा जागा कित्येक वर्ष रिकाम्या आहेत, पण त्यांच्या जागा ह्या रिकाम्या आहेत त्या भरल्या गेल्या पाहिजेत। एकतर आता 4500 भरणार आहेत, पण ते 4500 जरी दिले असतील त्यातल्या 400-500 जागा ह्या रिक्तच राहतात, विद्यार्थी भेटत नाहीयेत। विद्यार्थी का भेटत नाहीयेत हो? आता ह्याच्या सुद्धा अटी आहेत। जो एसटी पेसाचा आहे तो ज्या जिल्ह्यातला आहे त्याच जिल्ह्यात लागणार, त्याला दुसरीकडे नोकरीचा अधिकार नाहीये। त्यांचे रूल्स आहेत, नियम आहेत, रेग्युलेशन आहेत, ते समजून घ्यायला पाहिजे। त्यामुळे ह्या जागा आणखीन रिक्त राहतातच। काही ठिकाणी विद्यार्थी भेटत नाहीयेत, काही ठिकाणी विद्यार्थी आहेत पण जास्त आहेत, मग काही ठिकाणी सगळे आहेत पण टीईटी पास नाहीयेत। त्यामुळे ह्यांच्या जागा वर्षानुवर्षे रिकाम्याच राहिलेल्या आहेत। पण आता आपल्या सुद्धा रिकाम्या आहेत, त्या सुद्धा भरल्या जाणार आहेत। पण आपल्या भरल्या जाण्यासाठी काही प्रॉब्लेम आहेत, काही समस्या आहेत, काही त्रुटी आहेत, त्या दूर केल्याशिवाय तर भरल्या जाणार नाहीयेत। संच मान्यता आहे, बिंदू नामावली आहे, मग तो रोस्टरचा घोळ आहे, त्यांनी प्रवर्गाची अदलाबदल केलेली आहे, बदली प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे। सगळ्या त्रुटी दूर केल्याशिवाय आपली भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाहीये। मग आता काही दिवसानंतर पोर्टल चालू होणार आहे, थोडंसं दमाने घ्या। पण आता आणखीन काही वेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। काय प्रश्न निर्माण झालेले आहेत? एसटी नॉन पेसाची भरती होणार का नाही? फक्त एसटी पेसाची भरती होणार आहे का? मग एसटी नॉन पेसाला जागा येणार नाहीत का? 4500 ची एसटी पेसाची भरती झाली, मग आता ही भरती झाल्यानंतर हा पहिला टप्पा संपला आणि शिक्षक भरतीची प्रक्रिया संपली। फक्त पेसाच भरणार, मग इतर जागा कधी भरणार? पवित्र पोर्टल चालू होणार का नाही? बगर पेसा क्षेत्रातील आदिवासी त्यांच्यासाठी पवित्र पोर्टलला जागा येणार की नाही? मग आता फक्त ह्यांच्या जागा भरणार, मग आमच्या जागा कधी भरणार? मग आम्ही जगावे का मरावे? हा पहिला टप्पा। नंतर मग आचारसंहिता, मग आपली भरती होणार नाही। मग भरती आता विसरा। इतकी नकारात्मकता, अहो एवढी नकारात्मकता ठेवू नका, एवढी नकारात्मकता ठेवून काहीही उपयोग नाहीये। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे आपलेच बांधव आहेत, हे 4500 बांधव शिक्षक म्हणून लागले तर उलट चांगलंच आहे ना हो। मग आपल्या पवित्र पोर्टलला सुद्धा ह्यांच्या जागा येणार होत्या, ते सेपरेट भरल्या, मग आपल्या पवित्र पोर्टलला सेपरेट जागा येतील, जास्त जागा येतील, ह्याचं थोडंसं समाधान ठेवा, आशा बाळगा। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एसटी नॉन पेसाच्या जागा ह्या पवित्र पोर्टललाच येणार आहेत आणि त्यांच्या जागा आल्या म्हणून एसटी नॉन पेसाला जागा येणार नाहीत असं नाही। एसटी नॉन पेसाच्या सुद्धा जागा येणार आहेत, एसटी नॉन पेसाची सुद्धा भरती होणार आहे, पण ती भरती ही पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे। मग आता फक्त पेसाच्या भरणार, मग इतर कधी भरणार? हा आता पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर जे काही संच मान्यता, बिंदू नामावलीच्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळं झाल्यानंतर हे होणार। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हो, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या शिक्षक भरतीला 30,000 जागा येणारच नाहीये, तर आपली शिक्षक भरती टप्प्याटप्प्याने पार पडली जाणार आहे। जेवढ्या काही जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्या रिक्त जागा त्यांचे सगळे एकदम व्यवस्थित हे झालं तर त्या सगळ्या जिल्हा परिषदच्या जागा अगोदर पवित्र पोर्टलला येतील। संस्थेच्या जाहिराती यायला वेळ लागेल, कारण त्यांची बिंदू नामावली, संच मान्यता, रोस्टर तपासणी, पुन्हा मागो करून येणे हे त्यांचं आणखीन पूर्ण झालेलं नाही आहे, टप्प्याटप्प्यानं होईल। जेवढ्या काही शाळा आहेत, जेवढ्या काही संस्था आहेत, जेवढं काही पूर्ण झालेलं आहे कंप्लीट, तेवढ्या अगोदर पवित्र पोर्टलला येतील। त्यातून मग जे आपण रजिस्ट्रेशन करायचे त्यातून जेवढे पात्र ठरलेले आहेत ते लागणार। मग पुन्हा आणखीन तशीच प्रक्रिया 3 महिन्यानंतर येणार। जेवढे काही शाळेची संच मान्यता झालेली आहे, जेवढे काही बिंदू नामोल झालेले आहे, सगळ्या त्या शाळेचं रजिस्ट्रेशन पुन्हा पवित्र पोर्टल लावणार। पुन्हा नंतर त्याच्यामध्ये आपण आणखीन परत प्रेफरन्स देणार। हे ऑलरेडी अगोदर त्यांनी GR मध्ये तसे मेन्शन केलेलं आहे, हे समजून घ्या। त्यानुसारच भरती होणार आहे। उगा आपण एका टप्प्यात 50,000 30,000 तसं होणार नाहीये। टप्प्याटप्प्यानं जागा भरल्या जाणार आहेत, पण भरल्या जाणार आहेत। आणि एक चांगली बाब आहे की एसटी पेसाच्या हे 80% जागा भरल्या जाणार आहेत, तसं आपल्या सुद्धा 80% जागा भरल्या जाणार आहेत आणि आपल्या सुद्धा 30,000 जागा भरल्या जातील याची शाश्वती ठेवा। थोडंसं सकारात्मक राहावा, इतकंही नकारात्मक राहू नका हो। जेवढं आपण नकारात्मक राहू तेवढं सगळं नकारात्मक घडतं आणि जेवढं काही चांगलं सुद्धा घडत आहे ते सुद्धा आपल्याला नकारात्मक वाटायला सुरुवात होते। म्हणून जास्त नकारात्मक राहू नका। हे आपलेच बांधव आहेत, आपल्यातलेच आहेत, ते लागत आहेत तर आनंदाचीच गोष्ट आहे। तो ते आज लागले उद्या आपण लागू। आपला लढा हा नंतरचा आहे, त्यांचा लढा हा अगोदरचा आहे, हे गोष्ट सुद्धा लक्षात असू द्या। हे कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून झगडत आहेत, त्यांना आत्ता कुठे न्याय भेटत आहेत, मग आपण त्यांच्या आनंदामध्ये विरजन कशाला घालायचं?
त्यांचं स्वागत करायला पाहिजे. आपली सुद्धा भरती होणार आहे, थोडंसं दम घ्या. आता मग ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा उपस्थित केला जात आहे, पवित्र पोर्टलला वेळ लागणार म्हणून त्यांचंही केलेलं आहे. अहो उलट चांगलं आहे, त्यांचं वेगळी भरती होत आहे, विशेष भरती होत आहे. तसं त्यांना तवाच भरती होणार होती ज्यावेळेस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जाहीर झाली होती 2021च्या एंडिंगला. त्यावेळेस फक्त एस टी पेसाच्या जागा ह्या पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार होत्या. पण आता तसं न करता ह्यांच्या जागा ऑफलाईन पद्धतीने आणि बाकी सर्व जागा ह्या पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहेत. बस एवढंच आहे आणि जास्त नकारात्मक पसरवू नका. आणि हां, जे काही एस टी पेसाची भरती होणार आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, जे उमेदवार पेसा क्षेत्रातील आहे, ज्यांनी टेट दिली आहे व ज्यांचं TET पेपर 1 किंवा CTT पेपर 1-2 पास आहेत, त्यांचीच भरती करण्याची परवानगी दिलेली आहे. आता तुम्ही एस टी पेसा क्षेत्रातील आहात आणि तुमचं DED BED झालेलं आहे, टेट परीक्षा दिलेली आहे पण TET पास नाही आहेत, तर तुम्हाला भरतीमध्ये चान्स भेटणार नाही आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या. त्यांचे काही नियम आहेत, अटी आहेत, ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. पण तुर्तास आणखीन ह्या व्हिडिओमध्ये तितकंच सांगतो की अहो, सामाजिक सलोखा ठेवा, सामाजिक बांधिलकी ठेवा, नैतिकता पाळा. आपलेच बांधव आहेत, आपण शिक्षकी पेशाला शोभेल असं वर्तन केलं पाहिजे. इतकं का तुटून पडत आहोत? काही चांगली गोष्ट झाली तर हे असं झालं, ते तसं झालं, ह्याच्यावर अन्याय झाला, त्याच्यावर अन्याय झाला, आपण आपापसातच भांडत आहे. प्लीज असं करू नका. ह्याचा फायदा दुसरे लोक घेत आहेत आणि ते घेतच राहणार आहे. आणि पुन्हा वरून आपण म्हणतो की आपल्यातच एकी नाहीये. अहो, दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपलं सुद्धा आज ना उद्या चांगलं होईल असं समाधान करा. नाही, त्याचं चांगलं झालं तर चांगलं झालं, माझं चांगलं झालं नाही, मग त्याचं सुद्धा चांगलं होता कामा नये. ही वृत्ती योग्य नाहीये. आपलेच बांधव आहेत, आपल्या क्षेत्रातील आहेत, आपले हे शिक्षण क्षेत्रातील आहेत, सोबतच TET टेट दिलेली आहे. मग का हे हो, त्यांचं होत आहे भरती, होऊ द्या, आपली ही होईल. थोडंसं पेशन्स ठेवा आणि जास्त नकारात्मक वातावरण ठेवू नका, जास्त नकारात्मकता बाळगू नका. आणि असंही समजू नका की ह्यांची भरती झाली की शिक्षक भरती संपली. तसं होणार नाही. आपली भरती ही त्यांना करावीच लागणार आहे. कोर्टामध्ये प्रकरण आहे, कोर्टाने स्वतः हस्तक्षेप करून ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे, त्यामुळे एवढं सगळं घडत आहे. आणि आपली सुद्धा भरती व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाणार आहे. पवित्र पोर्टल आज ना उद्या चालू होईल. जास्त त्याच्याबद्दल हे करू नका, कधी चालू होईल, रजिस्ट्रेशन चालू होईल. जरी चालू झालं तर रजिस्ट्रेशन आपल्याला लवकर करायला भेटणार नाही हो. अगोदर पवित्र पोर्टल चालू झालं तर त्याच्यावर जेवढ्या काही जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, संस्था आहेत, त्यात विदाऊट इंटरव्ह्यूवाले आहेत, इंटरव्ह्यूवाले आहेत, पुन्हा ग्रँटेड आहेत, अनग्रँटेड आहेत, अशा सगळ्या संस्थांच्या जाहिराती येतील, त्यांनी त्याच्यावर रजिस्ट्रेशन करतील. पुन्हा नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायला चान्स भेटेल. ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे पण दमानं होईल, काळजी करू नका. आणि हो, जास्त टेन्शन घेऊ नका, सकारात्मक राहावा, थोडंसं पॅनिक होऊ नका, थोडंसं शांततेत घ्या आणि शिक्षकी पेशाला शोभेल असं वर्तन करा. आणि जास्त नकारात्मकता पसरू नका, कुठेही जाऊन नकारात्मक कमेंट करू नका, आपले भडास काढू नका. हो माहिती आहे, सगळेजण नोकरीसाठी आतुर आहेत, मी सुद्धा आतुर आहे, पण इतकी नकारात्मकता ठेवून काय उपयोग आहे? तीच नकारात्मकता आपल्या अंगामध्ये येऊन आपल्या सगळं आजूबाजूचं वातावरण नकारात्मक होऊन आपल्याला आपल्या शरीरावर आपणच परिणाम करून घेत आहोत. असो, जास्त ह्याच्यावर काय बोलणार नाहीये. जे सांगायचं होतं ते सर्व सांगितलेलं आहे. आणि आता एस टी पेसाची जी भरती आहे ती, त्याची प्रोसेस कशी आहे, ती कशी पार पडली जाणार आहे आणि त्याची पात्रता काय आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सांगू. आजच्या या व्हिडिओ एवढंच ठीक आहे. तुम्हाला ज्या काही आणखी समस्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.